बॅट्समन जायचंय लवकर. अभिषेक, चला मॅच चालू करायचे. बॅट्समन पाठवायचे. बाकी प्लेयरनी बाहेर व्हायचे. आता आपण मोस्ट ऑफ सगळ्या मॅचेस आपण विकेट नंबर 1 वरतीच करणार आहोत. जरा लवकर करायचे आहेत, नाही तर आपल्याला कमी षटकांचे, कारण आपल्याला अजून 2 मॅच आणि मग सेमीफायनल फायनल पण खेळवायची आहे. एक एक्झिबिशन मॅच पण आहे. हां, काय पाहिजे सांगू. चला मॅचला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नितीन जंगम आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर कवी कवी टाक, म्हणजे ज्या खेळाडूची वाट पाहत होतो तो खेळाडू आता आलाय आणि मॅचला सुरुवात होईल. सुपर 6चा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चेतन फ्रेंड्स विरुद्ध कवीर 11 बॅटिंग करतायत. पहिलाच बॉल, बॅटची कडा घेऊन मागे जातोय. एक सिंगल मिळेल. एकेरीच्या धावेने सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालाय. एक धाव फलकावरती लगावली जाते. धावसंख्या आता मात्र इथून सुरुवात होईल. चांगली संघाची बांधणी केली आहे अभिषेक अंगणीने. चांगली फटकेबाजी त्याची देखील पाहायला मिळाली. अनेक खेळाडूंनी चांगला खेळ त्या टीममध्ये पाहायला मिळाला आणि लीग फॉर्मॅटमध्ये सलग 2 सामने त्याच्या टीमने जिंकले आणि सुपर 6मध्ये प्रवेश केला. आजच्या दिवसामधील तो संघ पाहायला मिळाला. वेदांत 11 हा संघ देखील पाहिलं तर सुपर 6मध्ये दाखल झालाय आणि शेवटची मॅच खेळेल. सुपर 6चा शेवटचा सामना यानंतर होईल. या बॉलवरती लॉफ्ट केलाय, उंच गेलाय, समोरच्या दिशेने फटका. नितीन जंगम यांच्या बॅटमधून बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोचला देखील. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतायत त्या 4-4 चौकार. यासाठी ओळखले जातात नितीन जंगम आणि त्यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. सुरुवात केली चौकार आलाय आणि आवश्यकता होती. पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये धावा येणं महत्वाचे, ते त्यांना चांगलं ठाऊक आहे. व्यावसायिक खेळाडूंना देखील एकत्रित आणणं, टीम बनवणं आणि मॅनेजर पदाची भूमिका टेनिस क्रिकेटमध्ये नितीन जंगम यांनी नेहमीच चांगल्या प्रकारे पार पाडली. परंतु आज बॅटिंग करतायत. हा फटका इथं मात्र खोलात टाकलेला बॉल, याच्यावरती मोठा फटका आलेला नाहीये. डॉट बॉल आलाय. सुजल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. अंडर 19चा खेळाडू आज प्रभावित केलं. या खेळाडूने बॉलिंग चांगली केली आहे. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी अगदी पहिला सामना खेळत असताना चांगली बॉलिंग केली. बॅटिंग देखील तेवढीच चांगली करतो आणि फिल्डिंग तेवढीच चांगली आहे सुजलची. अंडर 19चे खेळाडू अशा प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूंना चांगली संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं त्यांना करावं लागतं. बॅटची गाडा घेऊन थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव मिळेल. नितीन जंगम यांच्या बॅटमधून ही एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये जर पाहिलं तर भर पडते. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 6 धाव फलकावरती आहे. सुरुवात चांगली केली आहे. जो एक मोठा फटका आला होता, चौकार आला, त्याच्यानंतर कमबॅक सुजलने केलं आणि ते कमबॅक अजूनही पाहायला मिळते. पुढचा बॉल, हा बॉल मात्र जर पाहिला तर अगदी लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. कळवलं ही धाव अवांतर आहे. एक्स्ट्राची धाव. वाईट बॉल आलाय. त्याच्यानंतर पाहूया सुजल. हा ट्रॅकर होता. इथं मात्र बॅटची कडा घेऊन मागे चेंडू चालला. एकच धाव मिळेल तिकडे देखील. पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती नितीन जंगम पाहायला मिळत आहेत.
कवी टाक आणि नितीन जंगम ही आघाडीची जोडी आहे. कबीर 11 टीम साठी टॉस जिंकल्यानंतर चेतन फ्रेंड्सने अभिषेक अंगणेने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आला आणि तो निर्णय आतापर्यंत सुजलने सांगा आतापर्यंत त्यांच्या बाजूने ठेवला. एक चौकार जरूर आला परंतु कमबॅक. हा फटका आडव्या बॅटनं सुरेख फटका टर्न केलं बॉलला तिकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल टिपला आणि पहिला धक्का दिला. नितीन जंगम बाद. चांगली बॉलिंग सुजलची. विकेट टेकर म्हणून सुजलकडे पाहिलं जातं आणि विकेट त्यांना मिळाली आहे. आधी मोठी विकेट आली आहे. कबीर 11 टीमला मोठा धक्का बसलाय. नितीन जंगम एक चौकार त्यांनी खेळला जरूर परंतु जास्ती वेळ खेळपट्टीवरती थांबले नाही. मोठा फटका खेळायचा होता त्यांना प्रयत्न फसले आणि त्यांची विकेट आली आहे. धावा केवळ 5 केल्या. 5 धावांवरती ते बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 20,000, तृतीय क्रमांक 10,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि मालिकेवीराच्या खेळाडूसाठी अभिषेक अंगणे यांच्या माध्यमातून थंडर स्पोर्ट्सची बॅट जी मात्र दिली जाणार आहे. हर्ष मुंगेकर आलाय गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक युवा खेळाडू आहे जो मात्र दाखल होतोय. मागील मॅच मध्ये हर्षने चांगली गोलंदाजी केली होती. दोनही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हर्ष मुंगेकरची पाहायला मिळाली परंतु आता ही मॅच महत्वाची आहे. सुपर 6चा दुसरा सामना आहे. दबाव दोन्ही टीमवरती असणारे. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला मनगट वळवली. बॉलला टर्न केलं तिकडे क्षेत्ररक्षक डीप मधून डीप स्क्वेअर लेग मधून येईल. एकच धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा. चांगलं रन बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या पुढे गेली आहे 10 या आकड्यावरती. पीपीएलचा थरार आपण पाहिलाय काल आणि आज. प्रॅक्टिस प्रीमियर लीग सर्व खेळाडू प्रॅक्टिस करत असतात आणि त्यांच्यासाठी ही मेजवानी आहे. त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. हा पुढे टाकलेला बॉल समोर खेळायचा प्रयत्न डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. तद्वर एक सिंगलच मिळेल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. ओव्हरऑल जर पाहिलं तर दोन्ही दिवसामध्ये फिल्डिंग चांगली राहिली. प्रत्येक क्षेत्ररक्षकाची कॅचेस तेवढ्याच चांगल्या पकडल्या. स्ट्रोक देखील तेवढेच चांगले पाहायला मिळाले आणि बॉलिंग देखील तेवढीच चांगली पाहायला. म्हणजे प्रॅक्टिस केल्याचा फायदा काय असतो ना हे आपल्याला पाहायचंय. तर ही प्रीमियर लीग खेळायची आहे. प्रॅक्टिस प्रीमियर लीग दरवर्षी होते. 17 वर्ष करणं काही सोपी गोष्ट नाहीये आणि ती देखील MIG क्रिकेट क्लबवरती आणि त्या ग्राउंडवरती ही स्पर्धा होणं एक मोठी बाब आहे. तर आता प्रत्येक प्रीमियर लीग आपण पाहतो. गल्लीमध्ये प्रीमियर लीग होते. छोट्या छोट्या मैदानामध्ये प्रीमियर लीग होतात. लाद्यांवरती प्रीमियर लीग होते. रोडवरती प्रीमियर लीग होते. सगळीकडे क्रिकेट चालतं. हा फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. तिकडे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्याने झेल टिपलाय. आणखीन एक धक्का दिला. आल्या आल्या परतावं लागतंय फलंदाज राकेशला. खातही खोललं नाहीये. शून्यता चष्मा घालून आता मात्र राकेश बाद. साई संजय मोरे आणि साई सुवर्ण अण्णा यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण प्रत्येक खेळाडूसाठी अगदी चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केला आणि एक चांगली स्पर्धा नेहमीच ते घेऊन आलेत. आणि खेळाडूंसाठी धडपड त्यांचं क्रिकेट संपलंय. त्यांचं क्रिकेट अजून ते खेळत आहेत परंतु युवा खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं ही मोठी बाब आहे त्यांच्यासाठी आणि त्यांचं कौतुक करावं लागेल. ऋषिता 11 आणि महाराज 11 यांच्या माध्यमातून आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय मोरे आणि आपले अण्णा यांच्या माध्यमातून हे आयोजन पाहायला मिळत आहे आणि चांगली स्पर्धा ते घेऊन येतात खेळाडूंसाठी आपल्या विभागातील. हा फुलटॉस बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाय. इकडे मात्र जर पाहिले तर धावा नो बॉल वरती 2 मिळत आहेत. म्हणजेच तर 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. कमरेच्या वरती हा चेंडू हाताळला होता आणि तो पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 3 धावा धावफलकावरती. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल 14 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. हर्षीचं हे षटक जर पाहिलं तर
धावा तो खर्च करतोय. 8 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा त्याच्या आल्यात, अतिरिक्त धावा देखील त्याने खर्च केल्यात. आणि पुढचा बॉल फ्री हिट. हा देखील बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव मिळेल. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे आणि त्याचा फायदा घ्यावा लागेल. फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त आपण रनआउटची विकेट देतो आणि पूर्ण तुम्हाला मुभा असते मोठा फटका खेळण्याची, धावा मिळवू शकतात. हा फुलटॉस होता, बरोबर बॅटवरती कनेक्ट झाला नाही. तिकडे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूची फेकी होईल, एक सिंगल ती मिळेल आणि एकेरीच्या मदतीने संघाचा धावफलक देखील जर पाहिला तर पुढे जातोय 16. आमचे डीजे मास्टर यांचे देखील आम्ही आभार मानू की चांगला डीजे त्यांच्याकडून पाहायला मिळालंय. प्रोलिंक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते YouTube वाहिनीवरती आणि जे प्रेक्षक जोडले त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणारे या स्पर्धेसाठी. हा प्रकार पूल केलाय, पूल होतोय का सक्सेसफुल पाहावं लागेल, परंतु नाही झाला सक्सेसफुल. तिकडे क्षेत्ररक्षक पोचले, झेल टिपला, आणखीन एक धक्का दिला टीम कबीर 11 टीमला. चला बँड्रायटला जो रूट त्याने हा झेल टिपलाय. म्हणजे बँड्रायमध्ये मला वाटते आंतरराष्ट्रीय खेळाडू भरपूर आहेत. पोलार्ड आहे, पोलार्डने त्याची कामगिरी केली. आता जो रूट होता तिकडे त्यांनी त्याची कामगिरी. वॉलला देखील तुम्ही पाहताय, म्हणजेच प्रशांत वॉल आहे आणि अजून बरीचशी नाव आहेत प्रत्येक खेळाडूला. त्यांचं नाव आहे परंतु क्रिकेटरांची नावं देखील त्यांना आहेत. परंतु बांद्र्यामध्ये एकच आहे, बांद्र्याचा हेलिकॉप्टर बाय शेष कदम. अभिषेक आंगणेला देखील कोणतं नाव असेल तर ते आम्हाला कळवा. अभिषेक देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. कालच एक मोठी स्पर्धा गोरेगाव मध्ये आहे, तिकडे मात्र त्यांचा संघ पाहायला मिळाला होता. कॅप्टन होते टीमचे. परंतु आपल्या स्थानिक विभागात खेळण्याची मजा वेगळीच आहे आणि आपल्या गावासाठी खेळणं एक वेगळी मजा असते. त्यासाठी खेळाडू दाखल होतात. पुढचा बॉल, या चेंडूला सन्मान दिला. आल्या मात्र सर्व बॅटने हा फटका खेळून काढला. एक सिंगल तिथवर घेतली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 2 बाद झाल्या. धावा फलकावरती 17. दोन ओव्हर 17. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 5-5 षटकांचे सामने सर्व खेळवलेत. काल देखील 10 मॅचचं शेड्यूल आपण पाहिलं. 5 ओव्हरच्या मॅचेस काल देखील झाल्या. आज देखील 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आता क्वालिफायर मॅच आहेत, नॉकआउटच्या मॅचेस सर्व बाकी आहेत. लीग फॉर्मॅटच्या मॅच संपल्यात आणि आता या नॉकआउटचे सामने. सुपर 6चा हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन फ्रेंड्स विरुद्ध कबीर 11 या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी सुजलला इन्व्हाइट केलंय. अभिषेकने पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, कारण एक युवा खेळाडू आहे, अंडर 19चा खेळाडू आहे. हा बांबूच पाहायला मिळाला, तिखट मारा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी सरळ निघून गेला वेगानं विकेट किपरच्या दिशेने. डॉट पाहायला मिळाला. सुजल विरुद्ध बॅटिंगसाठी आलेले दिनू बागडी. आडवा बॅट ऑन साइडला. तिकडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय जो. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव आली, एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. आता क्रिकेटला देखील एक मोठे चांगले दिवस आलेत. टेनिस बॉल क्रिकेटला ज्यावेळेला साई सुवर्ण अण्णा खेळायचे त्यावेळेला असं क्रिकेट असतं, तर आता अण्णा देखील कुठे असते. संतनू गायचोर देखील ज्या वेळेला खेळायचे त्यावेळेला युट्यूब नव्हतं. आता पैसा क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये आलाय. करोडो रुपयाची बक्षिसं आली. ISPL स्पर्धा आली, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आली, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो. इथं मात्र आता मिस फिल्डिंग झाली आहे आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय. धावा या बॉलवरती मिळत आहेत त्या 4 आणि येतोय चौकार. दिनू बागडी आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर अजयला आपण पाहतोय. अज्जू
बॅटिंग करतायत. चेंडूला ग्लान्स करायचं होतं परंतु बॅटवरती बॉल आला नाही. कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल. तत्परतेने विकेट किपर अभिषेक अंगणे बॉलवरती जात आहेत. डॉट चेंडू संघाची धावसंख्या जर पाहिली तर 22 वरती गेली. धावांचा वेग थोडासा वाढवावा लागेल कारण चांगल्या फॉर्म मध्ये अभिषेक अंगणे. हा देखील इथं मात्र पाहायला मिळतोय. पायावरती चेंडू ब्रश झाला आणि या पंचांनी लेग बाईटची धाव कळवली गेली. पंचांकडे अपील केलं होतं परंतु पंचांनी सांगितलं लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय, निघालाय तिकडे आणि या लेग बाईटची एक धाव फलकावरती. धावसंख्या 1 ने वधारते. 23 धावा धाव फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. एक युवा खेळाडू. पुढचा बॉल. हा सबमरीन डिलिव्हरी सरळ चाललाय पुन्हा एकदा. आता दिनू बागडी याच्यासाठी हा बॉल होता परंतु तो देखील डॉट आलाय. चांगली बॉलिंग. एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करतोय आणि ज्या वेळेला संधी मिळते ना युवा खेळाडूंना त्यावेळेला त्यांना संधीचं सोनं करायची एक मोठी संधी असते आणि ती संधी त्याने निर्माण केली आहे सुजलने. टवकुऱ्याचा गोलंदाज आहे परंतु हा बॉल जर पाहिला तर मागे एका धावेसाठी जाईल. एकच धाव मिळेल शेवटच्या बॉलवरती. षटक संपलंय तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळते त्या कबीर 11 संघाच्या 24 धावा. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आता स्वतः अभिषेक अंगणे गोलंदाजी मार्कवरती आलाय. संघाचे संघ मालक देखील आणि कॅप्टन देखील तोच आहे. त्याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. आता गोलंदाजीसाठी तो आलाय परंतु बॅटिंगसाठी अजयला आपण पाहतोय आणि दिनू बागडीला आपण पाहतोय. पहिला बॉल. हा ट्रॅकर होता तो देखील पुल करायचा होता परंतु बॉल मागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल बाहेर गेला. एक धाव मिळेल. पावसाळी रबर बॉलला स्पेशलिस्ट म्हणून देखील अभिषेक अंगणेची ओळख आहे आणि मोठमोठ्या संघामध्ये बरीचशी मागणी त्याची असते. विक्रोली संघाला देखील तो पावसाळी रबर बॉल क्रिकेट मला वाटतं त्याच टीम कडून खेळतो. चिन्मय कदम असतील, श्रेयश कदमला देखील बरीचशी मागणी पावसाळ्यामध्ये देखील असते आणि या बँड्रामध्ये कोलगेट ग्राउंड वरती मोठी स्पर्धा असते. महाराष्ट्रामधील अगदी सर्वात मोठी पावसाळी रबर बॉल स्पर्धा असते. आडव्या बॅटनं हा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक वा वा व्हॉट अ कॅच. टाळ्या व्हायला हव्यात. चांगला झेल टिपलाय. लवकुश वा खुश केलंय लवने. कॅच पकडला. अप्रतिम. एफर्ट्स चांगले त्याचे होय पाहायला मिळाले व मी कालपासून पाहतोय एकही खेळाडूने झेल सोडलेला नाहीये. एखाद दुसरा खेळाडू असेल त्याच्याकडून झेल सुटला परंतु आज आपण पाहिलं तर एक झेल सुटला ज्याच्याकडून चूक झाली होती परंतु या लवकुशने मन जिंकलेत. काय कॅच पकडलाय. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. एका हातामध्ये झेल टिपला. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेलीच पाहायला मिळते. 25 वरती धावसंख्या. अजय देखील या ठिकाणी बाद होत आहेत आणि या मैदानात नवीन बॅटर दाखल होईल. लवकुशने 3 कॅच पकडल्यात. काल आपण पाहिलं 5 कॅच एकाच मॅच मध्ये पकडल्या होत्या. सदाशिव शेट्टी पहा आमच्या बाजूला तोच बसलाय. तो नाव सांगत नाहीये. त्यानेच काल 5 कॅच पकडले एका मॅच मध्ये. बॅटिंग देखील चांगली केली आणि या संघ मला वाटतं आता सुपर 3 मध्ये दाखल झालाय. करण फ्रेंड्स परंतु अभिषेकला विकेट आली आहे. हा बॉलला टप्पा पडल्यानंतर अगदी हळूवार पद्धतीने आला होता. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक नव्हते तिकडे एक सिंगल घेतली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या मात्र थांबली आहे. सनी आलेत बॅटिंगसाठी. एक सिंगल त्यांनी घेतली. पहिल्याच बॉल फेस करत असताना 6व्या क्रमांकावरती सनी आलेत परंतु इथून पुढे आता कशी बॅटिंग होईल. किती धावा बनवतील. धावांचा वेग वाढला पाहिजे. हा ट्रॅकर दिनू बागडीच्या बॅटमधून फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिकडे दूरवरतून आले परंतु कॅच सोडली नाही. कॅच पकडलाय. आणखीन एक विकेट. बाबू अली त्या ठिकाणी होते. झेल टिपला.
हा, आणखीन एक नाव आता आलंय, नन्ना मुन्ना जादूगार म्हणजेच राहुल जोगाडिया. येस, तर या ठिकाणी श्रेयश कदमचे पिताश्री विद्याधर कदम साहेब यांचं देखील आगमन झाले. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चिन्मय कदम आणि श्रेयश कदम यांचे पिताश्री आपलं हार्दिक स्वागत. गोरेगावला पहिली मॅच जिंकलाय श्रेयश. धावसंख्या धावफलकावरती पुढे जात नाहीये, 26 वरती थांबली आहे. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सनीच्या जोडीला निधीश आलाय. निधी सुवर्णा मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिलाच बॉल फेस त्याने केला. एकच धाव त्यावरती मिळेल. अभिषेक आंगणेने हे षटक देखील चांगल्या प्रकारे हाताळले. धाव मिळते ती एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली. या षटकामध्ये त्या अभिषेकच्या 2 विकेट आल्या आणि धावा त्याने कमी खर्च केल्यात. केवळ 3 धावा पाहायला मिळाल्यात. हा बॉल जर पाहिला तर पायावरती ब्रश झालाय. पंचांनी बोट आकाशाकडे केलं आणि LBW ची विकेट. अभिषेक अंगणेची गोलंदाजी पहा. एक षटक त्याने हाताळलंय. 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट त्याला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी. संघ जर पाहिला तर अगदी चित्त मात्र थांबलाय. कबेरी 11 आता बॉलिंग साठी नन्ना मुन्ना जादूगार बांड्र्याचा बाबू अली. म्हणजे 3 नाव आहेत. सुबोध चव्हाण खरं नाव आहे, बाबू अली वेगळं नाव आहे आणि नन्ना मुन्ना जादूगार म्हणजे 3 नाव आहेत एका खेळाडूला. आणखीन एक नाव आहे. चला आता ती नावं आपण नंतर घेऊ. शेवटच्या षटकासाठी सूरज आलेत, अर्थात बाबू आलेत गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या जर मात्र पाहिलं तर 27 वरती आहे. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफ मध्ये. सुजल तिकडे पोहोचतोय आणि त्याने कॅच हा पकडलाय. चांगला झेल टिपलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट बाबूला मिळते. आणखीन एक फलंदाज डगआउटच्या दिशेने. नक्कीच व्यासपीठावरती आगमन विद्याधर कदम साहेब यांचं आगमन होत आहे. चिन्मय कदम आणि श्रेयश कदम. श्रेयश अगदी जगभरात मध्ये मला वाटतं प्रसिद्ध झालाय, कारण बांड्र्याचा हेलिकॉप्टर बाय या नावाने ओळखला जातो. विशाल हळदुनकर आलेत बॅटिंगसाठी. हा पहिलाच बॉल फिरवलाय, वळवलाय, थांबवलाय फलंदाज विशालला. पहिल्याच बॉल वरती डॉट बॉल बीट केलंय. एकही धाव खर्च केली नाहीये. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 वरती धावसंख्या थांबली आहे. मोठे फटक्याची आवश्यकता. आप ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल बॉलवरती. एकच धाव मिळेल. आता स्ट्राईक रोटेट होईल. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. बॅटिंगसाठी आपण पाहतोय आता पिंटूला पाहतोय. त्या बॉलवरती फटका फसलाय जरूर. अभिषेक अंगणे बॉलवरती जातोय, झेल टिपतोय आणि पिंटूची देखील खेळी या ठिकाणी थांबते. आनंद पाटकर साहेब यांचे देखील आम्ही आभार मानू, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्ण बॉलला संघाची धावसंख्या जर पाहिली तर 27 वरती आहे. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर अगदी
बाळू वाघमारे साहेब यांचे आभार मानू. राजा साटम साहेब, तसेच सवेरा लाईम डेपो यांचा आम्ही आभार मानू. MIG क्रिकेट क्लब यांचा आभार मानू. गणेश अनवेनी यांचा आभार मानू. आणि वैष्णवी एंटरप्राइजेस, तसेच जर पाहिलं तर पॅरामाउंट विजन यांचे देखील आम्ही विशेष आभार मानू. तसेच प्रकाश जाधव साहेब, तसेच रामचरण चंदेलिया यांचे देखील आभार मानू. बॉल ज्यांनी आम्हाला दिले अनंत पाटकर साहेब, आणि विशेष करून आम्ही MIG क्रिकेट क्लबचं मनापासून आभार मानू की त्यांच्या माध्यमातून निशांत पाटणकर यांचं देखील, अमित दानी यांचं देखील आभार मानू. श्रीकांत शेट्टी यांचे देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु इथं पहिला डाव संपलाय, 5 षटकं संपली आहेत. 5 ओव्हर नंतर धावा बनवल्यात त्या 27 धावांवरती. आणि या षटकामध्ये शेवटच्या सूरजने धावा खर्च केल्या, एकच धाव खर्च केली, त्याला देखील 2 विकेट मिळाल्या. 27 बनवल्यात, 28चं टार्गेट आहे. 30 बॉल 28चं टार्गेट. या आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊयात. तिकडे टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. वेदांत 11 आणि ओम साहेब बँड्रा. हॅलो, चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वेदांत चे कॅप्टन आणि ओम साहेब बँड्राचे कॅप्टन यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपण टॉस करणार आहोत मॅचचा. माहीमचे एक उत्कृष्ट समालोचक, त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. सुरुवात मात्र केली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लोटवतो अभिषेक आंगने. धावसंख्येत 6 निबर. चांगल्या रनची सुरुवात मात्र केली आहे. एक लो टेबल आहे आणि सुरुवात मात्र अभिषेक करून देत आहे. इथे मंचावर मात्र श्रेयस कदम व चिन्मय कदम यांची पिताश्री मात्र आहेत. श्रेयस कदम म्हणजे तोच खेळाडू ज्यांनी 5 ते 6 वर्षापूर्वी साजाच्या मैदानामध्ये झहीर खाल्ल्यासारख्या प्रख्यात इंटरनॅशनल बॉलरला लगातार 3 षटकार ठोकले होते. त्याच खेळाची पिताश्री मात्र आपल्याशी जोडले आहेत. सर, आपले खूप खूप आभार. आमच्या स्पर्धेसाठी तुम्ही मोलाचा वेळ दिला. पुढच्या सामन्याकडे मात्र वळूया. पहिल्या चेंडूवर षटकार लुटतो अभिषेक आंगणे. दोघे दुसरा चेंडू. गोलंदाज अज्जू कमबॅक करतो का? पुन्हा एकदा फुल केलाय, पॉवरफुल.
2चा फटका मात्र येतोय. धावसंख्येत 2 निबर. सूर्यरेखाची सुरुवात मात्र अभिषेक आपल्या संघासाठी करून होते. स्वतः संघनायक. धावसंख्या झाली 8 आणि आता मात्र 28 चेंडू मागे 20 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार व दुसऱ्या चेंडूवर 2चा फटका. सूर्यरेखाची सुरुवात मात्र अभिषेकने केली आहे. पॉवर प्लेचं एक शतक, हाणामुळे शतक मात्र आहे. गोलंदाज आहे तो अज्जू, तिसरा चेंडू घेऊन. आता मात्र बॅटची इनर एज घेऊन चेंडू जातो शॉर्ट मिड ऑनला, माफ करा शॉर्ट मिड विकेटला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या हल्ली 8. एक तडाखेबाज फलंदाज अभिषेक आंगणे, बॅटर विभागातील एक प्रचलित नाव, एक हार्ड हिटर फलंदाज मात्र आहे तो स्ट्राईक एंडवर. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र अंगाला आदळलाय. लेग बायच्या सुरुवात 1 धाव निश्चितच मिळेल आणि एका धावाने धावफलक मात्र हलता ठेवतोय तो अभिषेक. धावसंख्येत 1 निबर. धावसंख्या झाली ती 9. चार बॉल ना, 26 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. समोर स्ट्राईक एंडला आला तो लेफ्ट हँड फलंदाज सुजल. सूर्यकाशी गोलंदाजी मात्र केली होती या खेळाडूंनी. आता बघूया फलंदाजी कसं करतोय. पॉवर प्लेच्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत, बघूया. आता मात्र बॅटीची इनर एज घेतली, मात्र चेंडू जातो फायनलच्या दिशेने. 1 धाव परिपूर्ण करतील अभिषेक आणि सुजल आणि आता स्ट्राईक एंडला आलाय तो अभिषेक आंगणे. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. 18 धावांची गरज, अजून 10 धाव परिपूर्ण झालेत. 25 चेंडूने 18 धावांची गरज आहे. एका हाती सामना मात्र झुकवलाय तो अभिषेकाने. पहिल्या चेंडू मग षटकार मात्र लुटला होता बघा, शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या ओव्हर मधला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय तो मिड विकेट क्षेत्ररेषेच्या हातामध्ये. कुठेतरी सामना पलटी घेणारा झेल मात्र टिपलाय तो अवी यांनी, माफ कर कवी यांनी एक मोठा झेल मात्र टिपलाय. अभिषेक मात्र तंबूत परत एक मोठा झटका लागला तो चेतन फ्रेंच संघाला. शतक मात्र संपते. 24 चेंडू मागे 18 धावांची गरज आहे. बघा आता अभिषेक याची जागा भरून काढली, कोणला प्लेअर येतोय. सुबोध चव्हाण मात्र आलाय तो अभिषेक यांची जागा भरून काढण्यासाठी. 24 चेंडू 18 धावांची गरज आहे. कुठेतरी अभिषेकचा झेल मात्र कॉन्फिडन्स देऊन आलाय तो कबीर 11 संघाला. लो टोटल आहे, पण कालच्या क्षेत्रात जर का बघितलं जास्तीत जास्त लो स्कोरिंग टोटल डिफेंड झाले होता आपल्याला बघितले आहेत. फक्त 2च मॅच मध्ये, 2 की 3 मॅच मध्ये हाय स्कोरिंग टोटल झालेत. बघूया दुसरा शतक घेऊन येतोय तो विशाल. एक षटकार पडला होता पहिल्या ओव्हर पॉवर प्लेच्या, पण नंतर सुरेख 5 चेंडू मात्र अजूने हाताळलेत. फक्त 4 धाव दिले. उर्वरित 5 चेंडू मागे चांगलाच कमबॅक अजू यांनी केलाय. बघूया विशाल कशी गोलंदाजी करतोय. आता मात्र लेफ्ट हँड सुजिलाने खेळून काढला. कव्हरचा फटका मात्र फळीतून काढलाय. जे फुटबॉल थोडं पाहायला मिळतंय. 2 धाव निश्चितच मिळेल आणि 2 धाव परिपूर्ण झालेले आहेत. धावसंख्येत 2 निवर. धावसंख्या झाली 12 आणि आता मात्र 23 चेंडू मागे 16 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड फलंदाज सुजल. सुरेख फटका मात्र सजवला होता. विराट कोहलीची आठवण करून देताना फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका सुजलच्या बॅटीतून पाहिला आहे. बघूया दुसरा चेंडू घेऊन विशाल. आता मात्र बॅटीची कळा मात्र गेला. चेंडू गेला तो शॉर्ट मिड विकेटच्या डिव्हिजन मध्ये. धावसंख्येत 1 ने मात्र वर. धावसंख्या झाली ती 13. आता उर्वरित 22 चेंडू मागे 15 पाहिजे ना, 15 धावांची गरज आहे. एकाकी सामना मात्र झुकलेला चेतन फ्रेंच संघाकडे. या टुर्नामेंट मध्ये मात्र डॉमिनन्स दाखवले तो अभिषेक आंगणे यांच्या संघाने. एकही सामना मात्र हरले नाहीत अभिषेक आंगणे. अजिंक्य ठरलेत, अविजय ठरले, विजयी ठरलेत. बघूया तिसरा चेंडू घेऊन विशाल. दुसऱ्या षटकातला 2 चेंडू मागे फक्त 3 धावा दिलेत. थोडीशी कंजूस टाईपची गोलंदाजी करताना विशाल. तिसरा चेंडू बघूया समोर तोंड फलंदाज सुबोध.
आता मात्र कट केलाय, थोडी झेलची मात्र संधी होती स्लिप रिझन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू, धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या झाली ती 14. अर्धा टार्गेट मात्र पार केलंय आणि आता उर्वरित चेंडू मागे फक्त 14 धावांची गरज आहे. की दुहेरी धावाने मात्र धावफलक हलता ठेवलाय. त्यांना माहित आहे की अभिषेक आंगणे हा मोठा गडी मात्र तंबूत परतलाय आणि कुठलंच प्रेशर नाही घेता एकेरी दुहेरी धावाने धावफलक हलता ठेवलाय. एक टेक्निकल क्रिकेट बॉल पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा एकेरी धावाने धावफलक मात्र हलता ठेवला तर सुबोध यांनी धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 15 आणि आता मात्र 20 चेंडू मागे 13 धावांची गरज आहे. 20 चेंडू 13 धावा, एकेरी दुहेरी धावांनी मस्त धाव फलक हलता ठेवला दोन्ही फलंदाजांनी पार्टनरशिप बिल्ड करताना. आता मात्र पुन्हा एकदा केल्या कव्हर डिझाईन मध्ये चेंडू, आता थोडासा डिस्टर्बन्स स्ट्रायकिंग एंड मध्ये, पण काही नुकसान नाही होता. निर्धाव चेंडू तो परिपूर्ण करतोय तो गोलंदाज विशाल. शेवटचा चेंडू या शतकातला बाकी आहे आणि आता 17 चेंडू, माफ करा 17 बोलत ना, 17 चेंडू, हा सॉरी 19 या शतकाचे मात्र शेवटचा चेंडू आहे. बघा विशाल कसा हाताळतोय. आता मात्र फळी फिरे पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतं सुजाच्या फळीतून. धावसंख्येत 1 ने मात्र बरं धावसंख्या झाली ती 16 आणि आता 18 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. एकाकी सामना मात्र चेतन फ्रेंड्स संघाकडे वळला आहे, पण क्रिकेट मध्ये काही सांगता येत नाही. शेवटचा चेंडू टाकेबंद कुठलाही आपल्या नेत्याच्या आपला काढता येत नाही. बघूया थर्ड म्हणजे तिसरं शतक मार्क कुठला गोलंदाज येतोय बघूया. अज्जूच मात्र आलाय. पॉवर शतक हाताळणी केल्यानंतर परत तिसरा शतक घेऊन अज्जू. आता मात्र पुणे कव्हर रिझन मध्ये सुजल मात्र येते गाठला गेलाय आणि सुजल तंबूत परततोय आणि बघूया सूर्य कसा फटका मात्र काढला होता, पण कव्हर रिझन मध्ये सूर्य झेल टिपलाय, फ्लॅट हॅटेड झेल होता आणि सुजल मात्र तंबूत परततोय. आणि सुजल यांची जागा भरून करण्यात तोपर्यंत आशिष 17 चेंडू मागे 12 धावांची गरज आहे. सामना एकाकी मात्र चेतन फ्रेंड्स संघाकडे वळला देखील आहे, पण रेग्युलर इंटरव्हल विकेट देखील जातात आहे. थोडंसं प्रेशर मात्र बिल्डअप करताय तो फिल्डिंग संघ. बघूया नवीन आशिष आलाय फलंदाजी मार्क वर. दोन चेंडू माफ करा एक चेंडूचा खेळ मात्र परिपूर्ण झालाय शतकामधील. 17 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आता मात्र आल्या प्रहार मात्र केलाय. सहज चेंडू गेला लॉंग ऑफ फिल्डच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमारेषा पार षटकार. धावसंख्या 6 आणि भर धावसंख्या झाली ती 22 आणि आता मात्र उर्वरित 16 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एक तडाखेबाज फलंदाज आशिष याची ख्यातीपूर्ण बँड्रा या विभागामध्ये आहे आणि ती ख्याती का आहे ती आशिष मात्र दाखवून देते. पहिल्या चेंडू मागे षटकार लुटताना आशिष थोडंसं प्रेशर पुन्हा एकदा अज्जूवर टाकताना 16 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामना मात्र चेतन फ्रेंड्स संघाने खिशात घातलाय, यात बोलण्यात काही वावगं नाहीये. आता पुन्हा आखलूट टप्प्या चेंडू झेलबाजी नामी संधी, पण झेल मध्ये धुकलाय आणि एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्येत 1 ने बरं धावसंख्या झाली ती 23. 15 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि धावसंख्या पाहिजे ती विजयासाठी 5 धावा. स्ट्राईक एंडला आलाय तो फलंदाज सुबोध.
दोन्ही राईट हँडेड फलंदाज. बघूया चौथा चेंडू घेऊन आता पुन्हा एकदा फळी मात्र फिरवली आणि स्वतःच्या गोविंदाचं सूर्यकाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आपल्या राजूकडून. निर्धाव चेंडू टाकतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली 23. पाचवा चेंडू घेऊन आता पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन चेंडू जातो कव्हर रिझन मध्ये आणि सुबोध मात्र पुन्हा एकदा तंबूत परततोय. म्हटल्याप्रमाणे रेग्युलर इंटरव्हल विकेट मात्र पडतात आणि बघा सुबोधची जागा पूर्ण येतो तो फलंदाज. काय निर्णय घेतात डगआउट बघूया. सुरेश निकम आणि सुबोध यांची जागा भरून काढण्यात येतो ते फलंदाज सुरेश निकम. 13 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना एक अनुभवी खेळाडू मात्र आलाय. बघूया आपल्या संघाची नय्या पार करतो का अनुभवी खेळाडू सुरेश निकम. 13 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक अनुभवी खेळाडू सुरेश पंचांकडून मात्र गाड घेताना 13 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. बघूया या चेंडूवर सामना संपवतात का सुरेश. बघूया आता मात्र स्टिअर केला तो पॉइंटच्या दिशेने आणि आता मात्र थोडं डिस्टर्बन्स मात्र होत पण एक धाव परिपूर्ण केली आहे. धावसंख्येत मात्र एकनी भर होतोय आणि शतक क्रमांक 3 येथे संपुष्टात येते. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या पाहिजे ती 4. चिठ्ठी करायची सोम, चिठ्ठी करायची. अभिषेकला बोलव नाही तर तो किती पाहिजे. 4 पाहिजे. अभि इकडे आहे ना. अभि स्टेज जवळ. बॉलिंग एंडवर 14 शतक घेऊन 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. समोर सुरेश एक अनुभवी खेळाडू कट मात्र केलाय. चेंडू जाते कव्हर रिझन मध्ये मिसफिल्ड होते आणि डिक्लेअर झोन 2 धाव माफ करा चौकार आणि सामना मात्र येते खिशात घालतो एक चेतन 11 संघ. आणि पुढील समालोचन आमचे मित्र प्रशांत एक तळमळीचे कार्यकर्ते यांचं समालोचन आपल्याला ऐकायचं आहे. संघ आहे तो म्हणजे चेतन फ्रेंड्स.